धावसंख्या षटकाराने आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6 धाब्यांवरती. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पाठलाग होतोय, आपण पाहू शकताय. 48 धाब्यांचा पाठलाग आहे. सरासरी गाठायची आहे ती मात्र 12च्या सरासरीने हा खेळ करायचा आहे. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतात पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंचांचा डिसिजन देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक धाब्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलंय. एका धाब्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भरवतोय. संघाची धावसंख्या 7. धावपलकावरती धावा 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा आहे 7. मोठा करण्याचा प्रयत्न. पुण्याचा सरळ बॅट नाही, चेंडू आपण पाहताय निघून जाईल इन टू द फॅन्स. या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार येतोय आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भरवतोय. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 11 धाब्यांवरती. सरासरी गाठायची आहे, मेंटेन करायची आहे ती मात्र 12च्या सरासरीने खेळ करायचा आहे. 48 धाब्यांचा पाठलाग होतोय आणि 48 धाब्यांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या आहे ती मात्र 11. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके, 1 षटकार, 1 चौकार देखील आपल्याला पाहायला भेटला आहे. हरीश वरती हे मात्र आक्रमक भूमिका धारण केली आहे. एका बाजूला नितेश असतील, दुसऱ्या बाजूला अमोल. पुन्हा एकदा या चेंडूला मात्र मोठा वर्ग करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू मात्र क्षेत्ररक्षक ते मात्र तैनात. झेल देऊन मात्र फलंदाज तंबूमध्ये परतला जाईल. नितेश मात्र बॅक टू डगआउट मध्ये परतलाय. पहिला धक्का लागलाय तो मात्र आपण पाहू शकतायत. या स्पर्धेमध्ये पाठलाग करताना फ्रेंड्स 11 संघाला धावसंख्या असताना 11. धावपलकावरती धावा आहेत तर त्या मात्र 11 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना पाठलाग होतोय 48 धाब्यांचा. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आत समीरला आपण पाहू शकतायत. हो, चांगला फटका. पुण्याला सरळ बांधण्या घालण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. 1 धाब्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय. पहिला षटकाचा खेळ इथे मात्र अखेरीस संपला. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 12 धावा. सरासरी गाठायची आहे 12ची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा येत आहेत. गरज असणाऱ्या विजयासाठी 36 धावांची. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. गाडी द्या. माझी गाडी काय माहिती. विजयासाठी गरज असणार आहे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 36 धाब्यांची. सरासरी आता इथून मात्र गाठायची आहे 12ची. 12च्या सरासरीने खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्गावरती विनय येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. या मॅच मध्ये पुन्हा काय घडतंय हे देखील पाहण्यासारखं असेल. विनय
हो, मोठा फटका पडण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट खेळला चेंडू. चेंडू मात्र निघून जाईल. पंच आमच्यापर्यंत पोहोचतायत. इशारा देखील येतोय. षटकार. व्हॉट अ शॉट. चेंडू आपण पाहतोय आउट ऑफ द पार्क. अमोल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये कधीही काही घडेल, कारण की या फलंदाजाकडे क्षमता आहे. या धावसंख्येला पूर्ण करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. षटकारांना संघाची धावसंख्या आहे 18. पाठलाग होतोय. आपण पाहू शकता 48 धावांचा. पुण्यात पुलटा चेंडू आहे. यावेळी चेंडू मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. एक धाव येते या चेंडूवरती. फेकी होत आहे मात्र बॅकअप देखील आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ असताना दुसरं षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू मागे धावसंख्या आहे ती 7. झाली अडखळला जिंकलाय. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका आहे. या चेंडूवरती आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट होते. फेकी देखील केली जात आहे. एका धावेवरती मात्र फक्त समाधान मानावं लागलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 20 धाव्यांवरती. येणारे 15 चेंडू असतील. 15 चेंडू मध्ये आपण पाहू शकता विजयासाठी गरज असेल ना ती मात्र 28 धाव्यांची. नेक्स्ट मॅच अडखल फायटर वर्सेस श्री साई स्पोर्ट्स. अडखल फायटर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षणाचा. हो, या चेंडूला मात्र स्वीप केलाय. स्वीप मात्र परफेक्ट झालाय. चेंडू यावेळी निघून गेलाय सीमा रेषे पार. षटकार येतोय. मी म्हटल्याप्रमाणे की अमोल मैदानामध्ये आहे तत्पर त्या मॅच मध्ये कधीही काही घडेल. अमोल मात्र एका ताकदीने लढतोय आणि षटकार देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. धावसंख्या 26. हो, वेगवान चेंडू, जलद गतीचा हा चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर. धावसंख्या 26. आडव्या बॅटी निकालण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. एक धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक 2 देखील संपलाय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर जाऊन पोहोचताय 28 धावा आपल्याला 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाठलाग होतोय 48 धावेचा आणि 48 धावेचा पाठलाग करताना आपण 27 धावा देखील पाहू शकतायत. 12 चेंडू विजयासाठी 21 धावेंची गरज. 21. 48 धावेंचा पाठलाग होतो. 48 धावेंचा हा पाठलाग सुरू आहे. धावफलकावरती आतापर्यंत धावा आहे 27 धावा. 27. 48 धावेंचा पाठलाग करताना 27 धावा लागल्या गेल्यात. 12 चेंडू विजयासाठी 21 धावेंची गरज. हो, चांगला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं. आता मात्र येणारे 11 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावेंची गरज आहे. सरासरी गाठायची आहे 10.5ची. 10.50च्या सरासरीने खेळ मैदानाच्या आत करावा लागेल. पहिला चेंडू गोलंदाजानं चांगला हाताळलाय. दुसरा चेंडू. हो, पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा बाहेर. एक धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय. येणारे आता मात्र चेंडू असतील शेष 10 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. एका चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं असणार आहे. 10 चेंडू 20 धावेंची गरज. हो, या चेंडूला मात्र फेकून दिलाय. सीमा रेषे पार होईल. पंचांचा इशारा येतो. षटकार.
व्हॉट अ शॉट बाय अमोल. अमोलच्या बॅट मधून षटकार नंबर हा 4 येतोय. चौथा षटकार येतोय अमोलच्या बॅट मधून. समीरच्या बॅट मधून षटकार येतोय. अमोलला नॉन स्ट्रायकिंग वरती. अमोलने आतापर्यंत 3 षटकार मारले आहेत. तर समीर देखील मैदानाच्या आत खेळ करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतो आणि समीरने देखील 1 षटकार आतापर्यंत आपल्याला मारताना पाहू शकतायत. धावसंख्या आहे 34, 34 धावा. पाठलाग होतोय 48 धावांचा. येणारे चेंडू शेष असतील 9. 9 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती मात्र 14 धावांची. यावेळी देखील चेंडू आपण पाहतात 1 बाउंड चेंडूला फील्ड केला जातोय. 1 धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय. आता मात्र येणारे चेंडू असतील 8. 8 चेंडू 13 धावांची गरज. 8 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. हो या चेंडूला मात्र आपण पाहतो शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. झेल मात्र फसलाय. फलंदाज इथे मात्र तंबूमध्ये परत येईल. बॅक टू डगआउट मध्ये परत येईल. बिग विकेट. 7 चेंडू 13 धावांची गरज. सात चेंडू आणि विजयासाठी गरज असणार आहे ती मात्र 13 धावेची. चॅलेंजर ट्रॉफी मंडणगड 2020 मधील हा महत्वाचा सामना रंगतोय. महत्वाचा चेंडू 7-13. बॅकवुडला गेले. कट केलाय. गॅप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. शेवटच्या अंतिम मोमेंटला मात्र क्षेत्ररक्षण देखील तितक्याच वेगाने केलं जात आहे. धावसंख्या इथे मात्र आपण पाहू शकतायत जाऊन पोहोचतोय 37 वरती. विजयासाठी 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज. नाही कंपल्सरी चेसिंग देखील असणार आहे या मॅच मध्ये. तुम्हाला ह्या कंपल्सरी धावा देखील कराव्या लागतील. 6 चेंडू 11 धावेंची गरज. विजयासाठी आपण पाहता 6 चेंडू 11 धावेंची गरज असणार आहे. एक बिग हिट, एक मोठा फटका मॅचला विजयाच्या संपादनापर्यंत नेऊन ठेवेल. चॅलेंजर ट्रॉफी मंडणगड 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं या चंदनसर नगरीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गोलंदाजी मार्गावरती शेवटचं अंतिम षटकाची मात्र जबाबदारी दिली गेली आहे. आपण पाहू शकतात फलंदाजी करताना चांगला खेळ. विजय मात्र गोलंदाजी मार्गावरती दाखल होतोय. 6 चेंडू विजयासाठी 11 धावेंची गरज. गोलंदाजी मार्गावरती विजय. पहिला चेंडू चांगला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहू शकताय आता इथे मात्र 1 धाव देखील कंप्लीट केली जात आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू. 5 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावेंची गरज. समीर जो स्ट्राईक वरती मात्र आपल्याला पाहायला भेटेल. ज्याच्या बॅट मधून आपण 1 षटकार, 1 दुहेरी धाव, 2 सिंगल देखील पाहिल्यात. जवळ 10 धाव्यांवरती हा फलंदाजी करतोय. विजयासाठी 5 चेंडू 10 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. फ्रेंड 11 संघाला काय घडेल या मॅच मध्ये? 5-10चं समीकरण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट घेऊन पडण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मात्र गोलंदाजाने हाताळलाय. 4 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज असेल ती 10 धावेंची. चार 10. फ्रेंड वर्सेस ड्रीम असा हा मॅच रंगतोय. 48 धावेंचा पाठलाग होतोय.
हो चांगला चेंडू नाईस डिलिव्हरी. या मॅच मध्ये मात्र घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाज. फलंदाजी करताना देखील चांगली फलंदाजी, 25 धावेचा बहारदार खेळ आणि गोलंदाजी करताना देखील विजय यांची चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज, 2 मोठे फटके या मॅचला विजयाच्या संपादनापर्यंत विजय करतील आणि चेसिंग कंपल्सरी हा निर्णय देखील आपण पाहिला असेल. या मॅच मध्ये 3 चेंडू 10 धाव्यांची गरज, गोलंदाज सज्ज. हो या चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट बाय मॅग्निफिसंट शॉट, व्हाट अ शॉट. ह्या मॅच मध्ये कधीही काही घडतंय, कधी सामना जातोय ड्रीमच्या बाजूने, कधी सामना जातोय फ्रेंडच्या बाजूने. या मॅच वरती भविष्यवाणी देखील करू शकत नाहीत. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. व्हाट अ मॅच, ऍब्सोल्युटली एक चांगला सामना रंगतोय. असं वाटलं की पहिले 3 चेंडू मात्र चांगले हाताळले विजयने. या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न ऑफ होईल की काय. षटकार देखील आलाय. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज, 2-4. व्हॉट अ डिलिव्हरी, अप्रतिम. ब्रॉकल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर, खेळाडूला हारण्यासाठी देखील जागा दिली नाही, इतका चांगला चेंडू. 1 चेंडू 4 धावा, कंपल्सरी 4 धावा, कंपल्सरी चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. हो चेंडू, बिग हिट, व्हॉट अ शॉट. या मॅचला देखील जिंकलाय, कॉंग्रॅच्युलेशन. फ्रेंड 11 या मॅचचा मात्र पाठलाग करताना समीरच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहिला. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज असताना या मॅचला देखील जिंकवलाय. कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड 11. नेक्स्ट मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. अडकल चला मैदानाच्या आत आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. श्री साई स्पोर्ट्स आपण सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवा. कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड 11, चांगला खेळ.